आज थोडासा वेगळाच विषय आहे. नात्याचा सुगंध समजून घेणारा एक हटका टॉपिक. गुलाब आणि मोगऱ्याचं भांडण सुरू झालं होतं. गुलाब म्हणाला, माझा रंग गडद, मोहक आणि आकर्षक, म्हणूनच सर्वांचे लक्ष माझ्यावर. प्रेमाचं प्रतीक मीच. मोगरा हसून म्हणाला, तू दिसतोस छान, पण माझा सुगंध दूरवर पसरतो. साऱ्यांच्या आठवणीमध्ये, केसात, देवघरात मी असतो. प्रेमात सौंदर्य हवं असतं, पण टिकणाऱ्या सुगंधासारखं काहीच नाही. त्याचेही वादविवाद सूर आणि शब्दात रंगत गेले. कोणता जास्त सुंदर, कोणता अधिक प्रिय, कोणाचा उपयोग अधिक, कोणावर अधिक प्रेम केलं जातं, या विषयावर त्यांचं मतभेद वाढत गेलं. तेवढ्यात एक शांत, सोजवळ आणि सौम्य असा चोफा त्या दोघांचं बोलणं हळूच ऐकून हसला. त्याच्या हास्यात ना गर्व होता ना मत्सर, फक्त समजूत होती. कोणी त्याला विचारलं, तू गप्प का? तुझं मत नाही का? तुला वाटत नाही का तू पण काहीसं सांगावंसं? चाफा हळूच म्हणाला, ना मी हक्कासाठी वाद घालतो, ना परवानगी मागून फुलतो. माझा स्पर्श निसर्गाला आहे. माझं अस्तित्व शांतीसारखं आहे. त्याचं हे बोलणं म्हणजे नात्यामध्ये असणाऱ्या बारीकशा अंतराचं सुंदर दर्शन होतं. गुलाब आणि मोगरा हे त्या नात्यामधील हक्क आणि परवानगीचं प्रतीक. एकाला हक्काची सवय तर दुसऱ्याला परवानगीची अपेक्षा. पण चाफा, तो ना हक्कात अडकलेला ना परवानगीच्या भांडणात. त्याने त्याच्या अस्तित्वाचा सुगंध नको त्या भांडणात मिसळला नाही. हा चाफा म्हणजे आपल्या आयुष्यातले ते काही नातेसंबंध जे ना हक्क मागतात ना परवानगी, पण तरीही कायम आपल्यासोबत असतात, समजून घेतात, फुलतात आणि आपल्याला समृद्ध करतात. आज या 3 फुलांच्या गोष्टीतून एक मोठा अर्थ उमटतो. नातं फुलवायचं असेल तर त्यात हक्क नाही तर समजूत हवी, परवानगी नाही तर विश्वास हवा, आणि हाच चाफ्यासारखा समंजस दृष्टिकोन आपल्याला नात्यांचं खरं सौंदर्य समजून देतो.